नमस्कार. आपल्या सर्वांचं एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनपूर्वक स्वागत करतोय. लाडकी बहीण योजनेसाठी आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे काही कागदपत्र द्यावी लागणार आहेत. त्या कोणत्या लाडक्या बहिणींना द्यावी लागणार आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आता ई-केवायसी करायला लावलेली आहे. त्या ई-केवायसी अंतर्गत ज्या लाडक्या बहिणी त्यांचे आणि त्यांच्या पतीचे आधार कार्डची ई-केवायसी होत आहे आणि ती केवायसी झाल्याच्या नंतर त्यांना इथून समोरील हप्ते मिळणार असं सांगण्यात आलेलं आहे. मग आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला कोणती कोणती कागदपत्र द्यायची आहेत. जर तुम्ही ही कागदपत्र दिली नाही तर तुमचे 1,500 रुपये बंद करण्यात येणार असंही सांगण्यात आलेलं आहे. मग आता याच्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी त्यांना हे कागदपत्र द्यायचे तर बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींची आधार ई-केवायसी त्यांनी आपले वडील पती यांचे आधार लावून केली असेल त्यांना कोणतंही डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे द्यायची गरज नाहीये. मग आता मला सांगतो की अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र द्या म्हणतात ते कोणाला द्यायचे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय काढला होता आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये देण्यात आलेला आहे की ज्या महिला विधवा आहेत, घटस्फोटित आहेत, त्या महिलांनी आपली हाफ ई-केवायसी करायची, म्हणजे त्यांनी स्वतःची ई-केवायसी करायची, वडील किंवा पतीची ई-केवायसी करायची नाही. मग त्याऐवजी त्यांनी आपल्या जवळील जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडं वडील नसतील तर त्याचाही पुरावा सादर करायचा आहे. वडील किंवा पती हे मयत असतील तर त्यांचं मृत्यू नोंद प्रमाणपत्र हे अंगणवाडी सेविकेकडे द्यायचंय. महिला जर घटस्फोटित असेल तर तिचा घटस्फोटाचा जो काही प्रमाणपत्र असेल ते किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा त्यांना त्यांच्याकडे द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही हे दिल्याच्या नंतर तो कागदपत्र महिला व बालविकास यांच्याकडे जाईल आणि महिला व बालविकास यांनी केलेल्या शिफारसीनुसार त्यांचे जे पुढचे पैसे आहेत ते पैसे चालू राहतील, बंद होणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुमच्या वडील किंवा पतीचं मृत्यू प्रमाणपत्र असेल तर ते नेऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर घटस्फोटित असतील तर तुम्हाला न्यायालयाचा तो आदेश आहे तो महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे. हे कागदपत्र लवकरात लवकर तुम्ही जर हाफ ई-केवायसी केली असेल तर अंगणवाडी सेविकेकडे जमा करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.